श्री क्षेत्र विठ्ठलवाडी हे गाव शिरूर तालुक्यातील भीमा आणि वेळ नदीच्या संगमावरती वसलेलं आहे. भीमा नदीला बारामाही पाणी असल्यामुळे गावचा परिसर नेहमीच सुजलाम सुफलाम दिसतो. जणू धरती माता हिरवा शालूच नेसून विठ्ठलवाडीत अवतरली आहे. गाव बारामाही बागायती असल्यामुळे साहजिकच गावात आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे गावातील जुन्या घरांची जागा पक्क्या आणि मोठ्या घरांनी घेतली आहे. श्री क्षेत्र विठ्ठलवाडीला धार्मिकतेची देखील मोठी परंपरा पूर्वीपासूनच लाभलेली आहे. पिंपळनेर तालुका पारनेर येथील श्री संत निळोबाराय यांना विठ्ठलवाडी येथे भेटीला येण्याचा साक्षात दृष्टांत श्री विठ्ठलाने दिला असल्याची आख्यायिका सांगितली जाते. म्हणून गावचे नाव विठ्ठलवाडी असे पडले. गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे भव्य मंदिर असून श्री संत निळोबाराय, श्री स्वामी समर्थ, श्रीराम, हनुमान, महादेव, पुंडलिक, ग्रामदैवत धोंडेबाबा आदींसह अनेक देवदेवतांची मंदिरे गावात आहेत. 36 वर्षापूर्वी सहकार महर्षी निवृत्ती अण्णा गवारे यांनी दारूमुक्त गाव केल्याने यात्रेदरम्यान किंवा इतरही वेळेला गावामध्ये तंटा होत नाही. यात्रेप्रमाणेच इतरही धार्मिक सण उत्सव गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडतात. विठ्ठलवाडीचा समावेश पूर्वी तळेगाव धमडेरे या ग्रामपंचायतीमध्ये होता. मात्र भविष्यातील गावाच्या विकासासाठी 1973 साली स्वतंत्र विठ्ठलवाडी ग्रामपंचायत स्थापन झाली आणि नंतर भीमा नदीवरती कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे 1340 हेक्टर क्षेत्रापैकी 1080 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं. त्यामुळे आज गावामध्ये सर्वत्र सुजलाम सुफलाम अशीच परिस्थिती आहे. गावातील धार्मिकता आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीबरोबरच शैक्षणिक विकासही व्हावा यासाठी कैलासवासी भीमाशंकर पानसे गुरुजी यांनी गावामध्ये ज्येष्ठांसाठी रात्रीची शाळा सुरू केली. पुढील पिढ्यांच्या विकासासाठी पानसे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गवारे अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन 1983 साली श्री पांडुरंग विद्या मंदिरची स्थापना करण्यात आली. एका छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्ष झाल्याचे आपणास पाहावयास मिळते. श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयात आज जवळपास 500हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यालयाला भव्य क्रीडांगण, प्रशस्त इमारत, अद्ययावत कम्प्युटर लॅब, ई लर्निंग क्लास याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळेच्या भव्य अशा क्रीडांगणात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या झाडांच्या सावलीत विद्यार्थी अभ्यास करताना आपणास बघावयास मिळतात. श्री पांडुरंग विद्या मंदिर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पर्यावरणपूरक असे धडे शिकवले जातात. गणेश उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून शाळेत कंपोस्ट खत बनवले जाते. त्याचबरोबर शाळेत गांडूळ खताचा देखील प्रकल्प आहे. या खतांचा वापर शाळेतील झाडांसाठी केला जातो. त्याचबरोबर शाळेत रोपवाटिका देखील आहे. पावसाळ्यात शाळेच्या छतावरती जमा होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयाच्या बाजूलाच सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची गरज पडत नाही. इंग्रजी माध्यमाच्या आणि माध्यमिक शाळेच्या बरोबरच गावामध्ये 5 प्राथमिक शाळा आहेत, ज्यामध्ये विठ्ठलवाडी गावठाण, भोसे वस्ती, मिरगाव्हाण वस्ती, वेगरे गावठाण, डाल वस्ती, त्याचबरोबर 4 अंगणवाड्या देखील विठ्ठलवाडीमध्ये आहे. प्राथमिक शाळेला देखील भव्य इमारत, प्रशस्त क्रीडांगण असून शाळेमध्ये अद्ययावत असे स्वच्छतागृह आहे, ज्याचा वापर शाळेतील विद्यार्थी करतात. त्याचबरोबर शाळेमध्ये डिजिटल क्लासरूमची देखील व्यवस्था आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेमध्ये घेतले जातात. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी गावातील प्राथमिक शाळेच्या बाजूलाच अंगणवाडी आहे. या अंगणवाडीसाठी देखील स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र विठ्ठलवाडीच्या शैक्षणिक विकासाने देखील प्रचंड गती पकडली आहे. गावातील प्रत्येक शाळेत गळतीचे प्रमाण हे 0% आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे, भारत आपल्या खेडेगावात वसतो. याच उक्तीला खरं करून दाखवले श्री क्षेत्र विठ्ठलवाडीने. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्याचबरोबर पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झाल्याने लोकसहभागातून गावातील शेतीच्या बाजूने चर खोदण्यात आलेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन शेती पिकवण्याजोगी झाली आहे.
त्याचबरोबर श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे नांदेड पॅटर्नचे ड्रेनेज लाईनचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे, ज्यामुळे गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपीचा सुटणार आहे. श्री क्षेत्र विठ्ठलवाडीतील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून फिल्टर प्लॅन्टची व्यवस्था करण्यात आली आहे. गावामध्ये LED दिवे बसवण्यात आलेत. त्याचबरोबर तंत्रज्ञानाबरोबर गावाने जोडून राहावे म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून गाव वायफाय करण्यात आलेला आहे. गावाच्याच बाजूला वाहणाऱ्या नदीमुळे गावाचे सौंदर्य खुललेलं आहे आणि या सौंदर्यात आणखीन भर म्हणून लोकसहभागातून आणि गावातील तरुणांच्या श्रमदानातून नदीकाठी श्री संत निळोबाराय उद्यान उभारण्यात आले. या उद्यानात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आणि या झाडांच्या सावलीत ग्रामस्थांना बसण्यासाठी बाकडांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरण, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील विकास साधत असतानाच सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळवून दिले जात आहे. त्यामध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय तसेच घरकुल योजनांचा लाभ येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळतोय. लोकसहभागातून नादुरुस्त असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे देखील दुरुस्तीचे काम इथे करण्यात आलंय. त्यामुळे गाव 100% हागणदारी मुक्त झालंय. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी जलसंधारण, वृक्ष लागवड त्याचबरोबर प्लॅस्टिकवरती नियंत्रण आणण्यासाठी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी या ठिकाणी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी कचरा गाडीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ज्याच्या माध्यमातून विविध साथीचे तसेच इतर आजारांवरील लसीकरण मोहीम राबवण्यात येते. त्याचबरोबर या आरोग्य केंद्रामध्ये गावातील महिलांची प्रसूती करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आजपर्यंत गावामध्ये एकही साथीचा आजार झालेला नाही. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे पायाभूत सुविधांमध्ये ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी, ग्रामपंचायतचे बाजार गाळे, सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा यांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. गावच्या सार्वजनिक कामामध्ये महिला हिरिरीने सहभागी होतात. ग्रामपंचायतकडून महिलांची विशेष ग्रामसभा देखील घेतली जाते, ज्याच्या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावले जातात. गावामध्ये महिला ग्रामसभा बोलवल्या. महिलांच्या काय आरोग्याविषयी अनेक काही दुसऱ्या काय अडचणी असतील तर त्या आम्ही समजून घेतल्या. त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी त्यांना ग्वाही दिली. गावामध्ये 441 कुटुंब असून त्यामध्ये 127 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नव्हती. राहिलेल्या कुटुंबांना जनजागृतीद्वारे वैयक्तिक शौचालये कशी उपलब्ध करून द्यायची याची सुरुवात आम्ही सर्वांनी मिळून केली. 2015मध्ये आमची ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर गावात 441 कुटुंबापैकी 127 लोकांना शौचालय नसल्यामुळे आणि शासनाने हागणदारी मुक्त तालुका जिल्हा महाराष्ट्र करायला ठरवल्यामुळे आम्हाला खूप मोठं आव्हान होतं. बऱ्याच लोकांना शौचालयाचा प्रॉब्लेम किंवा जागा नव्हती, जागा असेल तर पैसे नव्हते. अशा माध्यमातून आम्ही तळची गटविकास अधिकारी माननीय जिल्हा साहेब, विस्तार अधिकारी गायकवाड साहेब, आमचे सरपंच अलका राऊत, माजी सरपंच राजेभाऊ शिंदे, ग्रामपंचायत जयदास शिंदे आणि विस्तार अधिकारी गायकवाड साहेब या सर्वांच्या मदतीने आम्ही एकच गाव आणि सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आमच्या युवकांचे नेते राहुलदादा गवार यांच्या मार्गदर्शनाखाली 127 कुटुंबांना मी आणि ग्रामपंचायत जयदास शिंदे आम्ही स्वतः त्या महिलांना जाऊन भेटलो, जनजागृती केली किंवा शौचालयाची गरज काय, आज दिशा लोक कुठे चालल्यात, आपण काय केलं पाहिजे याची जनजागृती करून स्वतः काही पैसे नसल्यामुळे आम्ही मंडळाने आमच्या स्वतः त्या लोकांची
रोटरी क्लब म्हणजे आम्हाला बांगर गटविकास अधिकारी चिल्लार साहेबांनी रोटरीची आम्हाला मदत करून मिळून दिली. रोटरीच्या माध्यमातून जवळपास आम्ही 35 शौचालय दिली. 3,000 रुपये त्यांची घेऊन आम्ही 35 शौचालय उभी केली. राहिलेल्या जवळचे जे लोक आमच्याकडे हंगामी कामाला येतात, मजूर कामाला येतात, त्यांच्या शौचालयाचा विषय फार महत्त्वाचा होता. मग ती लोक इकडे तिकडे घाण करत होते. म्हणून आम्ही ज्या मालकाकडे किंवा ज्या शेतकऱ्याकडे जे कुटुंब येतील त्यांना आम्ही वैयक्तिक शौचालय उभे करायला लावले. ते 7,000 रुपये लायन्स क्लबने आम्हाला देऊन त्या लोकांना 7,000 रुपयात आम्ही शौचालय दिलं. असं आणि आमच्याकडे सार्वजनिक शौचालय 11 सार्वजनिक युनिट आहेत. त्या शौचालयाची अवस्था फार बिकट होती. आमच्या राहुलदादा गावावर मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही ती शौचालय अद्ययावत करून वापरावी केली. 11 शौचालय आम्ही अशी केली की आजही पाहिली तर ती घरासारखी ती शौचालय स्वच्छ आहेत आणि त्या 20-25 कुटुंबांना आम्ही ती जोडून दिली. त्यामुळे आमचं गाव स्वच्छ झालं आणि गाव स्वच्छ झाल्यामुळे आम्हाला एक 6 महिन्यात आम्ही गाव हागणदारी मुक्त केलं. त्याच्यामुळे तत्काळ त्यावेळेचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रवीणदादा कंद आणि शिव दौलतराव देसाई तालुक्यातून आमच्या गावाला हागणदारीचा सन्मान मिळाला. त्याच्यामुळे आमचा जिल्हा परिषदेने आमचा सन्मान केला. सरपंच, उपसरपंच, आम्ही सगळे ग्रामपंचायत, ग्रामसेवक सोनवणे मॅडम आमचा सन्मान केला. ह्या सगळं करत असताना 8 मार्चला म्हणजे मोदींनी जो गुजरातमध्ये एक अहमदाबादला कार्यक्रम ठेवला होता, तर विशेष म्हणजे आमच्या सरपंचांना त्याचं निमंत्रण मिळालं. आणि हे सगळं करत असताना आमचं गाव स्मार्ट व्हिलेजमध्ये तालुक्यातून पहिलं आलं. त्याचं एक वेगळं समाधान जे काम आम्ही केलं म्हणजे बायोगॅस असेल, ऊर्जा बचत, ही सगळी कामं आम्ही पारंपरिक ऊर्जा बचत, बायोगॅस, गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात केला. त्याचं आम्हाला एक वेगळं समाधान मिळलं आणि त्याचं कृती म्हणून आमचं गाव तालुक्यातून पहिलं आलं. गावात प्लॅस्टिक बंदी आम्ही जाहीर केली. त्याचा गावाने आणि दुकानदारांना रिस्पॉन्स मिळाला. आम्ही प्रत्येक त्याची ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत प्लॅस्टिक बंदी हा विषय घेतला. प्लॅस्टिक बंदीला आम्हाला गावाने रिस्पॉन्स दिला. म्हणजे कुठल्याही दुकानात आज प्लॅस्टिक बंदी, आमच्या गावात प्लॅस्टिक बंदी प्रभावीपणे आम्ही राबवली. त्याच्यामुळे गावात कुठेही घनकचरा वगैरे असं काही दिसत नाही. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ग्रामस्थ अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी बायोगॅसचा वापर घरामध्ये करतात, ज्यामुळे प्रदूषण रोखण्याबरोबरच आर्थिक बचत देखील होते. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या वीज बचत अभियानांतर्गत 100 गावांना अल्पदरामध्ये सोलर वॉटर हीटर देण्यात आला आहे, ज्याचा वापर येथील नागरिक करतात. पर्यावरण संरक्षणाबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करीत श्री क्षेत्र विठ्ठलवाडी प्रगती करत आहे. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे ATM सोबतच बँकेची व्यवस्था देखील आहे, ज्यामुळे येथील नागरिकांना व्यवहाराबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे श्री क्षेत्र विठ्ठलवाडी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील खेडेगाव आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.